नमस्कार. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी वैद्य अश्लेषा गोखले. आज आपण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गट बॅक्टेरिया, बऱ्याचदा तुम्ही सर्वांकडून आजकाल गट बॅक्टेरिया ही कन्सेप्ट आपण ऐकत आलो आहे. आयुर्वेदाने कितीतरी वर्षा अगोदरच गट बॅक्टेरियाबद्दल लिहून ठेवलेलं आहे. गट बॅक्टेरिया म्हणजे थोडक्यात आयुर्वेदात अग्नी, पाचक अग्नी, आम्ही ज्या गोष्टी सांगत असतो प्रत्येक वेळेला आम्ही पेशंट्सना सांगतो की पाचक अग्नी म्हणजे तुमचं अन्न पचन होणं फार गरजेचं आहे आणि अन्न पचन होण्यासाठी जे बॅक्टेरिया लागतात ते आपल्या गटमध्ये असतात. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पचनशक्ती जे आपल्या आतड्यांमध्ये होत असतात, म्हणजे ज्या गोष्टींसाठी अन्न पचन होताना त्याला आम्ही म्हणतो की अन्न डिवाइड होत आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ना जसं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, ह्याचं सगळ्याचं जे डिस्ट्रीब्युशन होत असतं किंवा त्याचं मेटाबॉलिझम जे होत असतं, ती सगळी जी प्रक्रिया जी होत असते त्या सगळ्याला कारणीभूत जे असतं ते अग्नी आहे. प्रत्येकाची शरीराची अग्नी ही वेगळी असते. ज्यांची अग्नी चांगली आहे त्यांना कधीही त्रास होत नाही, त्यांना गट बॅक्टेरियाचा त्रास होत नाही, म्हणजे त्यांचा बॅक्टेरियाचा हे खूप चांगलं आहे शरीरात. पण ज्यांचं बॅक्टेरिया जास्त प्रमाणात वाढलेलं आहे किंवा हार्मफुल आहे तर त्यांच्यामध्ये आपण शरीरात प्रॉब्लेम झालेले बघतो. आता उदाहरणार्थ आम्ही म्हणतो की मंदाग्नी आहे. मंदाग्नी म्हणजे काय की अन्न पचन फार हळू होत आहे. हळू का होत आहे? कारण त्यांच्यामध्ये मुळात बॅक्टेरियाचं प्रमाण कमी असल्यामुळे शरीरामध्ये अन्नाचं विघटन होण्याचं प्रमाण कमी होत जातं किंवा हळूहळू होत जातं. आता मंदाग्नी आहे म्हणजे आपल्याला औषधं तशी द्यावी लागणार की ज्या दृष्टीने बॅक्टेरिया वाढू शकतील किंवा पाचक अग्नीमध्ये सुधारणा होईल. आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण तूप खातो की नाही. आता तुपाचं लायनिंग जेव्हा आतड्यांना आतल्या बाजूने होतो तेव्हा जे बॅक्टेरिया आहेत ते मुळात शरीरात चांगल्या प्रकारे राहू शकतात. आता आपण फायबर खा सांगतो. फायबर खा का सांगतो? कारण फायबरमध्ये नॅचरल बॅक्टेरिया तुम्हाला शरीरात मिळू शकतात. आता तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की आयुर्वेदामध्ये आमदोष असा कन्सेप्ट आहे किंवा आमदोष झाला आहे असं सांगितलं जातं. आता आमदोष म्हणजे काय? आयुर्वेदामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर आमदोष म्हणजे शरीरात न पचलेलं अन्न. आता जेव्हा हे न पचलेलं अन्न तुमच्या शरीराच्या विविध भागात जात आहेत तेव्हा आमदोष सगळीकडे जाऊन त्याचं स्थान उत्पन्न करत असतो. म्हणजे बऱ्याचदा आपण इन्फ्लमेशन हा शब्द ऐकलेला आहे किंवा कोणाला जॉईंट पेन होत आहे, संधिवात होतोय किंवा आमवात होतोय, त्यांच्यामध्ये होणारा त्रास हा आमदोषामुळे असतो किंवा आमदोष वाढल्यामुळे ताप येणं किंवा अन्न न पचल्यामुळे अजीर्ण होणं, पोट फुगणं, गॅसेस होणं, हे सगळं आम्ही अग्निदोषामुळे होतं असं सांगतो. बऱ्याचदा आम्ही पेशंट्सना सांगतो की तुमची अग्नी बिघडलेली आहे आणि प्रत्येक रोगाचं मूळ कारण हे अग्नी सांगितलं आहे. तसंच मॉडर्न कन्सेप्टमध्ये बॅक्टेरिया कन्सेप्ट सांगितलं आहे, गट बॅक्टेरिया कन्सेप्ट. म्हणजे अग्नी आणि गट बॅक्टेरिया हे दोन्ही कन्सेप्ट सेमच आहेत, फक्त समजण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे आयुर्वेदाने खूप अगोदरच आपल्याला अग्नी सांगून ठेवला आहे. म्हणजे लवकर झोपा, लवकर अन्न घ्या, त्याच्यामुळे तुमचा गट बॅक्टेरियाचा बॅलन्स किंवा ॲक्सिस, ब्रेनशी संबंधित ॲक्सिस बॅलन्समध्ये राहतो. म्हणजे तुम्ही लवकर झोपणं पण अपेक्षित आहे कारण तुमच्या बॅक्टेरियाला झोप पण लवकर गरजेची आहे. म्हणजे तुम्ही सांगा मनोवह स्रोतच म्हणजे मनाचा पण शरीरावर होणारा परिणाम किंवा मनाचा पण आपल्या अजीर्णावर होणारा परिणाम खूप जास्त सांगितला आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेला खूप स्ट्रेस घेताय त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की तुमचं अन्न पचलेलं नाही आहे किंवा कॉर्टिझॉल हॉर्मोन वाढलाय तर सगळेच हॉर्मोनल इम्बॅलन्स दिसून येतात. त्यामुळे आपल्याला PCOD सारखे केसेस पण दिसून येतात. म्हणजे तुम्ही विचार करा की मनोवह स्रोतच आणि मनाचा संबंध गट बॅक्टेरियाशी सांगितला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अग्नी सर्वात जास्त चांगली असायला पाहिजे. यासाठी तुम्ही लवकर उठून लवकर ब्रेकफास्ट करायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, वेळेवर दुपारचं जेवण घेतलं पाहिजे, रात्रीचं जेवण म्हणजे आम्ही सांगतो की बाहेर सूर्य आहे तोवर जेवून घ्या. त्याच्या मागचं कारण तुमचा सगळा ॲक्सिस बॅलन्स होत राहील आणि मग अग्नी तुमची चांगली राहील आणि गट बॅक्टेरिया पण चांगले राहतील. आता त्यांना न लागणाऱ्या गोष्टी जे आपण शरीराला देत राहतो ते म्हणजे जागरण आहे, खूप पित्तवर्धक आहार घेणं, खूप वातवर्धक आहार घेणं, कफवर्धक आहार म्हणजे आजकाल आपण आईस्क्रीम्स, कोल्ड्रिंक्स याचा प्रमाण अतिप्रमाणात घेतोय किंवा कोणत्याही गोष्टी अतिप्रमाणात आपण ज्या वेळेला घेत असतो त्याच्याने आपली अग्नी बिघडत असते. म्हणजे तुम्ही अग्नीला नियंत्रणात ठेवा, तुमचे गट बॅक्टेरिया खूप चांगले राहतील.
मला असं वाटतं तुम्हाला थोड्या प्रमाणात का होईना गट बॅक्टेरिया आणि अग्नीचा संबंध समजला असेल. धन्यवाद.